आपल्या सोबत आहेत विधानसभा हक्कभंग समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र बोंडेकरजी। आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांना जी नोटीस बजावली होती त्यांना एक्सप्लेनेशन द्यायचं होतं ते आतापर्यंत आलेलं आहे का? त्या प्रकरणावर काय अपडेट आहे? नाही, जितेंद्र आव्हाड आणि पडळकरांचा अजून अहवाल आला नाही, पण त्याच्या संबंधात जे काही जे दोन व्यक्ती होते ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचा एकाचा आलेला आहे आणि बाकीच्या पण येत आहेत। आणि आम्ही मागच्या आठवड्यामध्ये CCTV फुटेज आम्हाला मिळाले नाही, परंतु एकांनी जे खरात आहे त्यांनी त्यांच्याकडचे व्हिडिओ आमच्याकडे पाठवले तर त्याच्यामध्ये एक निदर्शन आलेले आहे की त्यामध्ये नुसतं एक दोनच मारपीटमध्ये नाही आहे तर अनेक लोक त्याच्यामध्ये मारपीटमध्ये आहेत। आणि आम्ही त्याच्यामुळे एक समिती गठीत करतोय, उच्चस्तरीय समिती, आणि त्याच्या माध्यमानं जे नाव जिथे व्हिडिओमध्ये दिसतात मारपीटचे त्या सगळ्या लोकांचं नाव कसं तिथं समाविष्ट करण्यात येईल आणि नक्कीच ह्या 2-3 आठवड्यामध्ये त्याच्यावरती अंतिम निर्णय आम्ही घेऊ। जो व्हिडिओ तुमच्या हातात आलेला आहे त्याच्यात किती जण मारपीट करतायत आणि आतापर्यंत किती जणांवर गुन्हे दाखल झाले आणि आणखी किती जणांवर होण्याची शक्यता आहे? 2 जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या व्हिडिओच्या आधारावरती अजून 3-4 लोकांवरती होण्याची शक्यता आहे असं वाटतं। काय कारवाई होऊ शकते आणखी? जो व्हिडिओ तुम्ही आलाय तपासताय समिती काय करणार आहे? नाही, नक्कीच तो समितीचा अंतर्गत विषय आहे, परंतु नक्कीच ह्या समितीच्या माध्यमानं ह्या जे काही दोषी आहेत, कारण शेवटी 288 आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे त्या जे कोणी गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक तिथे आलेले आहेत ज्यांनी मारपीट तिथे केली त्या सगळ्यांवरती कडक कारवाई करण्यात येईल आणि जे जर लोकप्रतिनिधी त्यांच्या सहकार्य करत असेल, त्यांना पाठिंबा देत असेल, त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात येईल। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांना तुम्ही काय हे मागितलं होतं, अहवाल कशाबाबत मागितला होता आणि किती दिवसाची मुदत होती आणि त्यांनी दाखल केला आहे? नाही, जेव्हा आमच्याकडे हक्कभंग समितीकडे त्यांच्या नावानिशी हक्कभंगाचा प्रस्ताव आलेला आहे त्याच्यामध्ये यांचे समर्थक पडळकरांचे आणि जितेंद्र आव्हाडचे दोघांचे समर्थक असल्यामुळे आम्ही त्यांना सुद्धा नोटीस दिलेला आहे आणि जेव्हा उत्तर येईल तपासणीमध्ये अंती जे काही सत्य आढळेल त्याच्यावरती आम्ही कारवाई करू। नोटीसची मुदत 15 दिवसाची काहीतरी होती, तर 15 दिवस लोटून गेलेले, आतापर्यंत आलेलं आहे उत्तर? म्हणून आता त्यांचं उत्तर आलं नाही आहे, पण आता अंतिम नोटीस अजून आम्ही उद्या देऊ आणि ठरवू काय करायचं तर पुढची कारवाई काय असू शकते? नाही, कारवाई तर असणारच, कारण विधानसभेचा प्रश्न आहे। विधानसभेमध्ये जर असे मारपीट होत असतील आणि सुरक्षेमध्ये जर समजा मारपीट प्रवृत्तीचे लोक येत असतील तर भविष्यामध्ये येणार नाही, व्हायला नाही पाहिजे। कारण आपण बघितलं संसदमध्ये जर मोठ्या प्रमाणात टेररिस्ट आतंकवादी घुसले होते, अतिरेकी घुसले होते, अशा पद्धतीनं विधानसभेमध्ये कधी भविष्यामध्ये होऊ नये प्रकार, त्याच्यामुळे यांच्या सगळ्यांवरती कारवाई होईल। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन मोमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।